बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी काढलेल्या कालच्या जीआरमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव वगळल्याने संतापाची लाट उसळली होती. पण सरकारने आज सुधारित जीआर काढत नांदेड जिल्ह्याचा समावेश केला आहे. राज्यात पिकाचे सर्वाधिक 6,48,000 हेक्टरवरील नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असताना विशेष पॅकेजच्या यादीतून नांदेड जिल्ह्याचे नाव वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पिंपळगाव, मुखेड आणि इतर ठिकाणी शेतकऱ्यांनी या जीआरची होळी करून रोष व्यक्त केला होता. नांदेड जिल्ह्याला ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीपोटी 553 कोटी रुपये मदत मिळाली होती. कालच्या जीआरमध्ये सप्टेंबरमधील नुकसानीपोटी मदत मिळाली. नांदेडचे वाढीव नुकसान झालेले असून त्याचा नवीन सकारात्मक जीआर निघेल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. शेतकऱ्यांनी घाबरू नये, वाढीव मदत मिळणार अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामध्ये 31 जिल्ह्याचा समावेश आहे, मात्र नांदेड जिल्ह्याला वगळलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की वाढीव मदत मिळणार की नाही, काय क्लॅरिफिकेशन? याच्याबद्दल मी आपल्याला सर्वांना अपडेट करू इच्छितो की आपल्याला नांदेडला जी पाऊस झाला होता तो ऑगस्ट एंडला झाला होता आणि मी तत्काळ त्याचे पंचनामे करून शासनाला प्रस्ताव पाठवला होता. तो मंजूरही झाला होता आणि त्या अनुषंगाने आमचे पंचनामे झाल्यानंतर सर्व याद्या आपल्या अपलोड झाल्या आणि आज अखेर 300 कोटी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही झालेली आहे. परंतु आत्ता जे ॲग्रिकल्चर विभागाचं प्रेझेंटेशन झालं ते सप्टेंबरच्या पावसाचं झालं. त्यामध्ये त्यांनी तो एकत्रित जीआर कालचा रात्रीचा काढलेला आहे आणि त्या अनुषंगाने नांदेडला आधीचा पाऊस झाला असल्यामुळं वेगळ्या पद्धतीने आज त्यांची बैठक आपत्ती पुनर्वसन यांची चाललेली आहे आणि त्यामध्ये मग आपलं ऑलरेडी जे काम झालेलं आहे त्याच्या पुढचा टप्पा वाढीव मदतीचा हा निश्चितपणे सकारात्मक शासन आज निर्णय घेईल. याबाबत आमचा ऑलरेडी फॉलोअप चालू आहे आणि त्यामुळं जो वगळला असा जे इंटरप्रिटेशन आहे याबाबत मला सगळ्यांना अपील करायचं आहे की कुठली चिंता करू नये किंवा पॅनिकही होऊ नये. निश्चितपणे शासन सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय यांनी स्वतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून आहे. त्यामुळं कुठली अडचण नाही असं वाटत नाही आणि उलट ॲग्रीस्टॅगचा डेटा आपण लिंक केल्यामुळं जे काही EKYC होतं आणि त्याला आपल्या महासेवा केंद्रावर खूप गर्दी व्हायची ऑथेंटिकेशनसाठी, ती पण यावेळेस बिलकुलच झाली नाही. इतक्या स्मूथली 300 कोटी वाटप पण झालेलं आहे आणि हा जीआर आल्यानंतर इमिडिएटली पुढचा टप्पा जो काही वाढीव आहे तो पण केला जाईल. त्यामुळे कुठल्याही चिंता करू नये, माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे. धन्यवाद. सर, आपण सकारात्मक शब्द वापरला, मिळणार की नाही? सकारात्मक म्हटलं तर ते आता 100% मी आपल्याला सांगितलं ना, यावत जो दुसरा टप्पा आहे त्यावर 100% सकारात्मकचा अर्थ होतो की याचं पॉझिटिव्ह. अखेर सरकारला जाग आली आणि नवा जीआर सरकारने काढला. नवीन जीआरमध्ये नांदेडचा समावेश करण्यात आला. नांदेडसह आणखी 2 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. कालच्या जीआरमध्ये एकूण 31 जिल्हे होते. आजच्या जीआरमध्ये एकूण 34 जिल्ह्याचा समावेश आहे.